हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। तर आज आमच्या शुभमची हळद आहे आणि आज त्याची मळी काढतोय। तर ज्वारीचं पीठ आणि हळद आहे त्याच्यात आणि त्यानेच आम्ही आज मळी काढणार आहे। तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा। आज त्याची हळद आहे। तर आमच्याकडे नवरदेवाची अशी 2 दिवस अशी मळी ना आधीच काढली जाते। तर त्याची मळी काढायचं काम चालू होतं। तर मम्मी त्यांना आहे ना जाणं आहे, तर त्यांचा स्वयंपाक चालू होता जाणईसाठी। तर त्यांना सवसनी पण घालावं लागतं आणि सगळं असं जाणईला नऊ पदार्थ केले जातात त्यांच्याकडं। आणि हळदीच्या दिवशी ना नवरदेव आहे ना मंदिरात पाया पडायला जातो। तर हळद खिसका आणि ते मंडोळी असती तर ते वाहतात देवांना। मंडोळी सवासनीलाच वाहतात, पण तो नव्हता इथं, तर तो पुण्याला होता। त्याच्यानंतर त्यांनी ना देवाला गेले आणि इथं चाललं होतं डेकोरेशनचं काम। तर हळदीचं डेकोरेशन होतं हे आणि इकडे ना सोनं कुठे आणि खूप छान असं हळदीचं डेकोरेशन पण झालेलं होतं। काय झालं बाळाला? तर आवडलंय आमचं आता आणि असं आहे आमचं, पण आवाज काही येणार नाही कारण बाहेर वाजत होते ना। आता आम्हाला हळद आहे ना का सजवायची आहे। तर आमचा लुक आजचा असा आहे तिघींचा। पुढे तर आम्ही ना हळद आणि खिसका आहे ना दोन्ही पण असं पाण्याने कालवून घेतलं। तर आमच्याकडे ना खिसका आधी लावतात आणि त्याच्यानंतर आंघोळ घातली जाते। तर आमचा शुभम आवरत होता इकडं आणि झालंच होतं त्याचं। तर आम्ही हळद आणि खिसका आहे ना कालवून झाल्यानंतर मस्त असं फुलांनी ना डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान अशी ना हळद आणि खिसका आहे ना सजवून ठेवला होता। आणि नवरीकडे पद्धत होती नवरदेवाला घेऊन जायचं, पण आमच्याकडं नसल्यामुळे ना नवरदेव आमच्याकडेच हळदीला होता। तर आमच्याकडं काही पाठवत नाही नवरदेवाला हळदीला नवरीच्या घरी। आणि वेळ होता थोडासा, तर आम्ही ना वरती आलो होतो, म्हटलं थोडेसे फोटोशूट करू। तर आल्यानंतर थोडे फोटोशूट केले आणि नंतर हळदीला गेलो कारण पाहुणे पण यायचे होते। तर आमचे प्रियंका ते पण नव्हते आले आणि अभिश्रवण पण नव्हते आले। तर ते पण घरीच होते कारण त्यांना ना पेपर चालू होते। तर त्यांना यायला वेळ झाला आणि मग आता हळदीला आहे ना मस्त अशी आम्ही ना हळद म्हणजे वाजवीतच घेऊन आलो होतो।
त्याच्यानंतर आम्ही ना सगळ्यांनी खिसका लावला आणि खिसका आहे ना थोड्याच जणी लावतात. त्याच्यानंतर हळद आहे ना सगळे आलेले पाहुणे ते लावतात. तर आम्ही खिसका लावून घेतल्यानंतर लगेच त्याला आहे ना आंघोळीची तयारी केली होती. तर आमच्याकडे ना अशी नवरदेवाला आहे ना आंघोळ घातली जाते. तर 5 तांब्याला आहे ना दोरा गुंडाळून त्याच्यात हळदी कुंकू टाकून आहे ना नवरदेवाला आंघोळ घातली जाते. आंघोळीच्या आधी ना असे लहान मुलं जे असतात ना ते ना नवरदेवापुढे ना त्यांचे ना हातपाय धुतले जाते. तर माझ्याच बहिणीचा मोठा मुलगा होता आणि आमचे सानू होते. तर त्या दोघांचे ना असे हातपाय धुवून काढले आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी ना त्याच्या खांद्यावर आहे ना पाणी टाकतात. सगळेजण पाणी टाकतात आणि त्याच्यानंतरच आंघोळ करतात, म्हणजे आंघोळ घालतात. माझी चुलता चुलती सगळ्यांनी ना मुलाला म्हणजे नवरदेवाला आहे ना अशी आंघोळ घातली होती. तर हे नवरदेवाचे आई वडील आहेत, तर माझे चुलता चुलती येतं. आणि ही माझी मम्मी. तर सगळ्यांनी ना आंघोळ घातली आणि नंतर आहे ना ते तांब्यानी ना पाणी टाकले जातात. तर ते तांब्याचे दोरे नवरदेवाला आहे ना लागून पण नाही देत. त्याच्यानंतर आहे ना आमच्या प्रियंका त्या आल्या होत्या आणि ह्या आत्याची सून आहे नाते आहे, तर त्या आल्या होत्या. आणि प्रियंकाबाई आणि नानी तिघी पण आल्या होत्या. तर आंघोळ झाल्यानंतर नवरदेवाची आंघोळ झाल्यानंतर आहे ना तो ना हळदीचा जो ड्रेस असतो ना तो घालून येत असतो आणि त्याच्यानंतर त्याला हळद लावलेली असते. तर हा ड्रेस आहे ना उद्या आहे ना मंदिरात जाईपर्यंत, मारुतीच्या मंदिरात जाईपर्यंत हा ड्रेस असतो. त्याच्यानंतर लगेच आम्ही ना सवासनी जेवू घातल्या आणि इकडं लगेच ना जे पाहुणे आले होते त्यांना पण जेवू घातलं होतं, कारण नंतर लगेच गर्दी होते. तर सगळ्यांनी ना सविताला अशी छान हळद लावली होती आणि आत्याच्या मुलांनी ना आमचे असे तोंड पुन्हा हळदीने असे भरून काढले होते. आणि माझी वहिनी आहे तर तिला पण चांगली हळद लावली होती. पर्वतावर बर्फाचा रस हळदीच्या दिवशी. पण आल्या होत्या, त्यांच्यासोबत पण आम्ही फोटोशूट केला आणि आता नवरदेवाचे ना फोटोशूट करत होते. त्यांनी पण खूप छान असं आहे ना फोटोशूट केलं होतं. त्याच्यानंतर बरेच पाहुणे आले होते आणि आता आहे ना निघालेच नव्हते. तर प्रियंकाची बहीण म्हणजे सायली ना ती पण आलेली होती आणि माझ्या बहिणीची जाऊ होती त्या पण निघालेल्या होत्या. हळद ते झाल्यानं म्हणजे नवरदेवाला ना कुंकानी ना स्वस्तिक काढते पायावर. मी आणि ऋतुजानी छान असं स्वस्तिक काढून घेतलं होतं. आणि माझ्या चुलत्याला आहे ना माझ्या चुलत्याला 3 मुलं आणि आम्ही तिघी बहिणी आणि माझा एक भाऊ आहे. मी 7 जण आहेत. असं आम्ही सगळ्यांनी ना फोटोशूट केलं 7 जणांनी. तर हे सगळे ना हळद झाली होती. आता हे माझं चुलते येतं काही या भाऊ येतं. तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ. तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.